शकता किती मस्त मूग भिजलेले आहात. मी रात्रभर त्याला भिजवले आणि मोड काढलेले आहेत. घरचेच मूग आहेत. असा मस्त एक छोटा कांदा घेतलेला आहे. मी मुगाची आमटी बनवणार आहे. कांदा बारीक चिरून असा मी परतून घेणार आहे. राई टाकलेली आहे त्याच्यामध्ये तेलामध्ये. एक छोटा चम्मच तेल टाकून राई टाकायची. कमी तेल वापरायचं पहिल्यानं. नंतर आपल्याला त्याचा मसाला वेगळा बनवायचाच आहे. त्याच्यामुळे याच्यामध्ये थोडं तेल घाला. असं याला कांद्याला परतून घ्यायचं आपल्याला. सोबतच ती मटकी मूग मटकी जे काय आहे ते याच्यामध्ये परतून घ्यायची आपल्याला. थोडे मसाले भाजले की हे आपल्याला सोबतच मूग त्याच्यामध्ये टाकायचे आहात. त्याला एक 5 मिनिटं चांगलं परतून घ्या आणि 1 ते 1.5 ग्लास असं तुम्ही पाणी टाकून त्याला शिट्टी काढा. पाणी टाकताना तुम्हाला कलर त्याचा दिसून येईल की किती छान याला कलर येणार आहे. समोर आपण वेगळी आणि थोडीशी प्रोसिजर करणार आहोतच. हे कांदा, खोबरं, टमाटर, कोथिंबीर. खोबरं तुम्ही जास्त घेऊ शकता का तर माझ्याकडे अवेलेबल नव्हतं म्हणून मी थोडंच घेतलेलं आहे. तर याचा आपल्याला पेस्ट बनवायचा मस्त मिक्सरमध्ये. सोबतच एक वेगळी तडका बनवण्यासाठी आपल्याला कढई लागणार आहे. तर कढईमध्ये असं 2 ते 3 चम्मच आपण तेल आणखी वापरणार आहे. मस्त तेल गरम करून घ्यायचं आपल्याला. त्याच्यामध्ये कढीपत्ता, राई असं सगळा तडका बनवून घ्यायचा आहे. हिंग. खूप छान आपल्याला अद्रक लसणाचा पेस्ट घरचाच वापरायचा आहे. बाहेरचा वापरला तर त्याच्यामध्ये खूप स्मेल येते वेगळासा. अद्रक लसणाचा पेस्ट घरीच बनवलेला खूप छान लागते. याच्यामध्ये पण सुके मसाले आपल्याला टाकायचे आहे. लाल पावडर टाकलं मी. काळा मसाला पण वापरलेला आहे मी. थोडीशी हळदी चवीनुसार मीठ घालायचं आहे आपल्याला. असं खूप छान याला पण 5 मिनिटं परतून घ्यायचं आहे. जे पेस्ट बनवलं ते आपल्याला खूप व्यवस्थित त्याला 5 ते 10 मिनिटं शिजून घ्यायचं आहे. मसाला व्यवस्थित शिजला तर ते खूप छान चव येते. एकदम असा खूप छान असा कलर बघू शकता किती चांगला कलर आपल्या मसाल्याला आलेला आहे. आता जे आपण मूग वेगळी कुकरमध्ये शिट्टी काढलेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला घालायचे आता. सोबतच जर पाणी कमी पडलं तर तुम्ही गरम पाणी असं वेगळं गरम पाणी कुकरमध्ये करू शकता. थंड पाणी घालायचं नाही तर थंड पाण्याने बिलकुल चव येणार नाही भाजीला. मी कुकरमध्ये जे वापरला आपण कुकर त्याच्यामध्ये 2 ग्लास असं पाणी मी वेगळं गरम करून घेतलेलं आहे. लागते तसं तुम्हाला करू शकता. असं काही नाही 2 ग्लास 1 ग्लास. खूप छान अशी आमटी आपली तयार आहे. आता बघू शकता किती छान असा व्यवस्थित कलर आलेला आहे. ज्वारीच्या भाकरीसोबत, चपातीसोबत, भातासोबत तुम्ही कशाही सोबत खाऊ शकता. असंच खूप छान अशी आमटी तयार आहे आपली. सोबतच संगीता रेसिपीला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. भाजी आवडली असेल तर कमेंटसुद्धा करा.